विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल. या ठिकाणी आपण पाहत आहोत घनमूळ कशा पद्धतीनं काढायचं. या टाईपवर आधारित उदाहरणे या ठिकाणी कशा प्रकारची असतात. आपण त्यामध्ये मागील व्हिडिओमध्ये वेगवेगळे टाईप पाहिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकक स्थानी जर या ठिकाणी 8 असेल, एकक स्थानी 3 आला, एकक स्थानी 7 आला या पूर्ण घनसंख्येच्या, तर ते घनमूळ कशा पद्धतीनं काढायचं पाहूयात. या ठिकाणी उदाहरण 32,000 घनमुळामध्ये 32,768 घनमुळामध्ये 32,768. पहा या ठिकाणी पहिली स्टेप 3 अंकी संख्येचा एक गट तयार करा पहिला आणि राहिलेल्या संख्येचा एक गट तयार होईल. यानंतर काय करायचं, एकक स्थानचा अंक पहा किती आलेला आहे. एकक स्थानचा अंक 8 आलेला आहे. काय करायचे, पुढे दिलेला आहे लक्षात घ्या. इथं ज्यावेळेस 8 येईल त्यावेळेस घ्यायचंय काय 2. लक्षामध्ये घ्यायचंय काय 2. मग डायरेक्ट या ठिकाणी 2 लिहून टाका. मग इथं लिहिलं 2. नंतर राहिलेल्या संख्यांचा गट पहा, इथं आहे 32. आता 32 ही जी संख्या आहे ही कोणत्या पूर्ण घनसंख्येच्या म्हणजे कोणत्या 32 संख्येच्या अगोदर कोणती पूर्ण घनसंख्या आहे ते या ठिकाणी बघायचं आहे. 32 या संख्येच्या अगोदरची पूर्ण घनसंख्या इथे किती आहे 27 आणि 27 ही कोणत्या संख्येचा गण आहे 3 चा. म्हणून या ठिकाणी लिहून टाका 3. म्हणून आपलं उत्तर आलं 32 वर घनमुळामध्ये 32,768 या संख्येचं घनमुळ आलं 32. पाहूयात या ठिकाणी पुढील उदाहरण. घनमुळामध्ये 19,683. 19,683 करा 2 गट. या ठिकाणी 3 अंकांचा हा एक गट तयार झाला. राहिलेल्या अंकांनी तयार होणारी संख्येचा एक गट या ठिकाणी तयार होईल. आता पहा या ठिकाणी एकक स्थानी कोणता अंक आहे. एकक स्थानी कोणता अंक आहे पहा, या ठिकाणी एकक स्थानी आहे 3. मग ज्यावेळेस एकक स्थानी 3 येईल त्यावेळेस आपण काय लिहायचं ते इथं दिलेलं आहे. जर 3 आलं तर डायरेक्ट काय लिहायचं 7. इथे लक्षामध्ये सोपं आहे अगदी. 3 आलं तर डायरेक्ट काय लिहायचं 7. म्हणून मी या ठिकाणी काय लिहिलं 7 लिहून टाकलं. पुढे चला या ठिकाणी राहिलेल्या संख्येच्या गट 19. आता परत तेच 19 या संख्येच्या अगोदरची पूर्ण घनसंख्या शोधा. पहा या ठिकाणी 19 च्या अगोदर 27, 27 च्या अगोदर 8 म्हणजे 8 च्या पुढे म्हणजे 19 च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या येईल 8 आणि 8 ही संख्या कोणत्या संख्येचा गण आहे 2. म्हणजे या ठिकाणी लिहून टाका 2. म्हणजेच आपलं या ठिकाणी उत्तर आलं 27. घनमुळात 19,683 चं घनमुळ किती आलं 27. पाहूया पुढील उदाहरण. या ठिकाणी वर्ग घनमुळामध्ये 12,167. चला काढा घनमूळ. 2 गट तयार केला. 3 अंकांचा एक गट, राहिलेल्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येचा एक गट. आता काय करायचंय, एकक स्थानाकडे अगोदर जायचं आहे. एकक स्थानी किती अंक आहे सांगा 7. मग ज्यावेळेस या ठिकाणी 7 येईल त्यावेळेस काय लिहायचं ते इथं दिलेलं आहे. पाठ करा हे. 7 आल्यानंतर 3 लिहा. मग डायरेक्ट इथं मी 3 लिहिलं. डायरेक्ट काय लिहिलं 3. आता उरलेली संख्या सांगा 12. आता 12 या संख्येच्या अगोदरची पूर्ण घन असणारी संख्या शोधायची. 12 च्या अगोदर असणारी पूर्ण घन संख्या 27, 8 म्हणजे किती येईल 8 आणि 8 चं घनमूळ किती आलं 2. म्हणजे या ठिकाणी लिहा 2. म्हणजे या ठिकाणी उत्तर आपलं किती आलं 23. सोपे विद्यार्थी मित्रांनो, सराव करा आणि सराव केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेकंदामध्ये निश्चितच या ठिकाणी घनमूळ काढता येणार आहे याची खात्री आहे. पहा उदाहरण. या ठिकाणी काय बघितलं 32,768. या ठिकाणी एकक स्थानी 8 असल्यामुळे 2 लिहिलं. 32 च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या किती होती 27. 27 चं घनमूळ 2 घनमूळ 3 लिहिलं. उत्तर आलं 32. इथं 19,683 चं घनमूळ काढायचं आहे. मग एकक स्थानी 3 आहे. 3 असल्यामुळे आपण काय लिहिलं 7 लिहिलं इथे. त्याच्यानंतर 19 च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या किती आलेली आहे 8 आलेली आहे. मग 8 चं घनमूळ किती आलं 2 आलं. 2 लिहिलं. उत्तर 27 आलं. खाली घनमुळात 12,167 ही संख्या 2 गट केले. इथे एकक स्थानी 7 आलं. 7 आल्यानंतर काय लिहायचं 3. तर 3 लिहिलं. आलेली संख्या 12. 12 च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या किती आहे 8 आहे आणि 8 चं घनमूळ किती आहे 2 लिहिलं. हिचं उत्तर आलं किती 23. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी घनमूळ कसं काढायचं हा प्रकार या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. परत आता अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, जर एकक स्थानी 1 आला नाही, 4 आला नाही, 5 नाही आला, 6 नाही आला, 9 सुद्धा नाही आला, 2 नाही आला, 8 नाही आला, 3 नाही आला, 7 नाही आला, काय करायचं. मग या ठिकाणी या टप्प्यामध्ये 1 ला 1, 4 ला 4, 5 ला 5, 6 ला 6, 9 ला 9 या ठिकाणी लिहा. आणि नंतर या संख्ये व्यतिरिक्त जर या ठिकाणी
अंक आले नसतील तर काय करायचं, हे पण आपण पुढील व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. तर भेटूयात आपण पुढील